येण्याचं स्वातंत्र्य नसतं पण जाण्याचं स्वातंत्र्य असतं, त्यांना देव म्हणतात. देवाला येत असताना आधी बोलवावं लागतं, हाक मारावी लागते. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, किंवा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. येत असताना बोलवावं लागतं, आल्यानंतर त्याच्या मर्जीने निघून जातो, त्याचं नाव देव आहे. ज्यांना इच्छा नसताना यावंच लागतं, इच्छा नसताना जावंच लागतं, ते म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडवते. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. दिन चार घडी काजीना दुनिया ही मुसाफिर खाना. चाहे लाख करो चाहे बस यही चला है जाना दुनिया है मुसाफिर खाना. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है. इतना इच्छा नसताना यावंच लागतं. पोरांनो शांत बसा, मी माईक फेकून हानीन. इच्छा नाही असताना यावंच लागतं, इच्छा नसताना जावंच लागतं, त्याला जीव म्हणतात. पण ज्यांना येण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचंही स्वातंत्र्य. आता वाटलं देहू गावामध्ये अवतार घ्यावा, घेतला. 42व्या वर्षी वाटू लागलं आता दिसू नये जना, ऐसे करी गाणारा येणा वैकुंठ गमन केलं. आम्ही वैकुंठ वासी आलो आलो याची कारणास येण्या जाण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. म्हणून तर प्रतिज्ञा करतात घेईन मी जन्म याचसाठी. कशासाठी?
तुझी चरण सेवा साधावया. वारकरी संप्रदायामध्ये चरणांना अत्यंत महत्व दिले. वारकरी संप्रदाय हा प्राज्ञ लोकांचा संप्रदाय आहे, शहाण्या लोकांचा संप्रदाय आहे. डोळे भरून मुखाला पाहिलं, पण ज्यावेळी चित्ताचा विषय आला त्यावेळी चित्तामध्ये चरणांना धारण केलं. हे गुणाचं वर्णन करणारा भंग आहे. गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया देवा माझे मन. लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी. ज्यावेळी चित्ताचा विषय आला त्यावेळी चरणांना दिलं. भगवंताचे चरण अत्यंत कोमल आहेत, नाजूक आहेत. भगवान परमात्मा सुंदरता आहेत, पण त्याही पेक्षा वारकरी संप्रदायाने चरणांना का महत्व दिले ऐका. आपल्या महाराष्ट्रातून काही तीर्थयात्रेसाठी मंडळी द्वारिकेला गेली बरं का. महिला मंडळ द्वारिकेला आपल्या महाराष्ट्रातून काही मंडळी ट्रिपसाठी गेले, धार्मिक सहलीसाठी गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या ट्रिप मालकाने सांगितलं, हे पहा इथले मंदिर टाइमात बंद होतात. दर्शन करायचं असेल तर बरोबर 12ला दुपारी मंदिर बंद होतं. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर 12ला 15 मिनिटं कमी असताना मंदिरात हजर व्हा. दुसऱ्या दिवशी ते लोक दर्शनासाठी निघाले. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, आपण टायमात कुठंच पोहोचत नाही. आता ती लोक फिरत फिरत फोटो काढत, सेल्फी काढत थोडे जरा उशिरात पोहोचले. मंदिरात पोहोचले 12 वाजून 5 मिनिटांनी. पडदा लागलेला होता. त्या पुजाऱ्यांना सांगितलं पडदा बाजूला करा, आम्हाला देवाचं दर्शन करायचंय. त्या पुजाऱ्याने सांगितलं अभी भगवान जी का भोग लग चुका है, प्रभु विश्राम करे है, 4 बजे के बाद मंदिर खोलेगा, बाद में मंदिर में आना. त्यांनी सांगितलं असं करू नका, उद्या महाराष्ट्रात परत जायचंय, आम्हाला दर्शन करणं गरजेचं आहे. फक्त 2 मिनिटासाठी गाड्या, 1च मिनिटासाठी पडदा बाजूला करा. देवाला पाहिलं की दर्शन झालं, आम्ही आमचे परत. त्या पंडितजींनी सांगितलं इथं मंदिराचे काही रूल्स आहेत, नियम आहेत, ते आम्ही नियम तोडू शकत नाहीत. 12 बजे भगवान जी का भोग लग चुका है, 4 बजे के बाद मंदिर खुलेगा, अभी प्रभु विश्राम करे है, ठाकुर जी अभी विश्राम करे है, 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, बाद में दर्शन के लिए आना. ते म्हणे असा कोणता देव असतो का 12 वाजता जेवण करून झोपतो तर 4 वाजता चहा पिऊनच मंदिरात येतो? असं देव असतो का कुठं? आमच्या पंढरपुरात जा, पंढरपुरातला पांडुरंग परमात्मा 24 तास भक्तांसाठी उभाच आहे. त्यावेळी त्या पंडितजीने एक वाक्य सांगितलं, पंढरपुर में भगवान खड़ा है भक्तों के लिए, लेकिन यहाँ द्वारिका में वह द्वारकाधीश है, तो यहाँ के राजा है. जैसी मनमानी होगी वैसा करेंगे, चाय वाय पियेंगे, आएंगे वरना आएंगे नाही. त्याचं कोण मालक आहे का? त्याला वाटन तसं करीन, तो इथला राजा आहे. त्या लोकांचा नाच, लोक हातबाल झाले. 4च्या नंतर मंदिरामध्ये पोहोचले. गेल्याच्या नंतर पडदा बाजूला करण्यात आला. पुन्हा भगवंताचा अभिषेक झाला, चरणांची पूजा झाली. आपले लोक तिथं हजर होते. ज्यावेळी चरणपूजेची वेळ आली त्यावेळी चरणपूजा करत असताना त्या पंडितजींनी सांगितलं भगवंताच्या चरणावरती तुलसी दल वाहा. त्या पंडितजींनी एक तुलसी दल घेतलं, भगवंताच्या चरणावरती वाहिलं. आपल्या लोकांनी मूठ भरून घेतल्या मंजुळा आणि देवाच्या चरणावर टाकणार. त्या पंडितजीने पुन्हा हात लावला, थांबा. तेव्हा का हो मग अशी दर्शन घ्यायला आलो तर तुम्ही आडवे आला, आता देवाला तुलसी पत्र टाकायचे तर तुम्ही आडवा आला. तो म्हणे इतके म्हणे आमच्या पंढरपुरामध्ये ढिगाणी देवाच्या पायावर तुळशी पडलेल्या असतात. आळंदी जा, माऊलीच्या समाधीवरती ढिगाणी तुळशीच्या पानं पडलेल्या असतात. आमचे ब्राह्मण कधी आडवत नाहीत, आम्ही मूठ भरून घेतले तर तुम्ही आडवे आलात. त्यावेळी त्या पंडितजींनी सांगितलं भगवंताचे चरण अत्यंत नाजूक आहेत, कोमल आहेत. जर जास्त तुळशीची पानं टाकली तर देवाच्या चरणाला रुतण्याची शक्यता आहे. एवढे ज्याचे चरण नाजूक आहेत, कोमल आहेत. एक मुक्तकेशी नावाची गणिका होती. सौंदर्याचा अभिमान झाला. एवढी सुंदर, दैदिप्यमान, अतिशय सुंदर, शब्दात वर्णन करता येत नाही एवढी लावण्याची खान, रूपवती असणारी ती मुक्तकेशी नावाची गणिका ज्यावेळी पंढरपुरामध्ये गेली, विटेवरती असणारा तो पांडुरंग परमात्मा पाहिला आणि भगवंताचं ते स्वरूप पाहून मोहित झाली. बाई एवढी सुंदर मी आहे, पण माझ्याही पेक्षा हा किती सुंदर दिसतोय. आणि रूपाला पाहून बोलली, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी,
पाहिलं आणि मोहित झाली. महाराज, ज्यानं विश्व एवढं सुंदर निर्माण केलं तो कमी देखणा असेल का? नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण कोई नहीं हमारा है. परमात्मा कमी सुंदर आहे का? मला सांगा, पांडुरंग परमात्म्याचा रंग कोणता आहे हो? हा, सावळा नाही, प्युअर काळा. कलर केला तर पैसे पळत. काळा आहे तरी एवढा देखणा दिसतो. तुम गोरी होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पे भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी परमात्मा गणिकेने पाहिला, पण पुन्हा अभिमान झाला. सुंदर माझ्यासारखा दिसतोय, पण माझ्या इतका कोमल असेल का? अहंकार, शंका मनामध्ये उत्पन्न झाली. दर्शन घेत असताना नखाचा स्पर्श चरणांना झाला. अजूनही पांडुरंगाच्या चरणाला ते खड्ड पडलेलं आहे. एवढे ज्याचे चरण सुकुमार आहेत. मग वारकरी संप्रदायाने चरणांना का महत्व दिलं? तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याजसाठी देवा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग, पितृवर्ग, सर्व अबाल वृद्ध, तरुण तरुणी सर्वांनी एकदा हात वरती घ्या. टाळकरी सोडून घ्या सर्वांनी हात वरती. सर्व महिला भगिनी सर्वांनी घेतले. तर वा वा, इकडे तर म्हणण्याची वेळच नाही आली. हरी विठोबा रखुमाई,
कीर्तन झाल्यानंतर आमच्या दादांना जेव घाला बरं का पोटभर एकदा. हा नाही खरंच प्रचंड अत्यंत सुंदर साथ केली. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मला वाटतं माझा वेळ संपत आलेला आहे. एक चरणाचा अर्थ आपल्या समोर एका चरणाचं चिंतन मांडले. आणखी 4 चरण शिल्लक आहेत. कधी योग आला तर त्या चरणावरती नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. मी सरळ अर्थ सांगते. चरण सेवा भगवंताची कोणत्या प्रकारची? हा मीटर वाढन. हा मीटर वाढन. भगवंताची चरण सेवा कोणत्या प्रकारची? हरिनाम कीर्तन, संतांचं केलेलं पूजन, महाद्वारामध्ये घातलेलं लोटांगण, ही भगवंताची चरण सेवा. ही जर जीवनामध्ये प्राप्त झाली तुकोबराय सांगतात आनंदे निर्भर सोबलते ठाई सुख दुःख नाही चाडामा. एक श्लोक सांगते, सुख दुःख समीकृत्वा लाभा लाभो जयाजो. हे जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर मी कशाची आसक्ती धरणार नाही. आणि कसायास न करी न धरी आस भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारुणी. देवाने सांगितलं तुकोबराय प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मुक्त होण्याची इच्छा असते. मुक्तीच्या पलीकडे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. एवढी तुमची उच्च कोटीची अवस्था असताना तुम्हाला पुन्हा कशाला जन्माला घ्यायचंय? आता राष्ट्रपती झाला त्याला पुन्हा ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायची इच्छा व्हावं का? मुक्तीच्या पलीकडे मुक्तीच्या मस्तकावरती पाय तुम्हाला जन्म घेण्याची इच्छा का होते? तुकोबाराय सांगतात फक्त तुझी चरण सेवा साधावाय. देवा मोक्ष मोक्ष फार मोक्षाच्या उड्या घेऊ नकोस. जग मोक्षाच्या पाठीमागे धावते पण त्या मुक्तीशी आमचं आता लग्नच झालंय. तू का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळी. फक्त लग्नच नाही झालं, बायकोच नाही झाली, काम करणारी कामारी दासी. अभंगाचं शेवटचं मोक्षामा घरी कामारी हे मोक्षामा घरी कामारी मोक्ष कामारी हे मोक्ष वा.